ही घटना ज्यावेळेस घडतात त्यावेळेस त्याच्यामध्ये संबंधित व्यक्तीला न्याय देत असताना आरोपीला तातडीने शिक्षा झाली पाहिजे ही आपली मागणी असते, कारण की उशिरा दिलेला न्याय हा अन्यायासारखा असतो। पण 2021-22 मध्ये एनसीआरबीच्या अहवालानुसार जशा काही घटना घडलेल्या आहेत तशाच 23-24 मध्ये सुद्धा घडलेल्या आहेत। पण हा एनसीआरबी सुद्धा सांगितलेला अहवाल आहे। पण यामध्ये सातत्याने आपण पाहतोय की विरोधक ज्यावेळेस भाष्य करतात त्यावेळेस त्यांना अचानक महाराष्ट्र असुरक्षित वाटायला लागतो काहींना। तर त्यांना जो महाराष्ट्र इतके दिवस राहिले, स्वतःचं राजकारण केलंय आणि स्वतःचं कुटुंब राहिलेलं आहे, अनेक वर्ष या भागामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये काम करून नावलौकिक मिळालंय, ते महाराष्ट्र अचानक असुरक्षित वाटत असताना मला त्यांचं आश्चर्य वाटतं। कारण की घटना 21-22 आणि 23-24च्या घटना या एकसारख्या आहेत, एकसारख्या प्रमाणातल्या आहेत। आणि हा रुपाली चाकणकर किंवा राज्य महिला आयोग म्हणून सांगत नाही, तर एनसीआरबीचा हा अहवाल आम्ही तुम्हाला सांगतो। आणि तरी सुद्धा अशा पद्धतीची विधानं करून कुठेतरी महाराष्ट्राची बदनामी हे लोक करतात का, हा एक प्रश्न तर आहेच। आणि दुसरीकडे अजितदादा काही निर्णय करतील, पण मला वाटतं धनंजय मुंडेंनी घेतलेली भूमिका योग्य आहे आणि सरकारने घेतलेली भूमिका योग्य आहे। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणामध्ये पोलीस जबाबदार असल्याचं हायकोर्टानं म्हटलेलं आहे। अक्षय शिंदेच्या मृत्यूला 5 पोलीस जबाबदार असल्याचं हायकोर्टानं म्हटलेलं आहे। तर गुन्हा दाखल करून कारवाई करा असे आदेश मुंबई हायकोर्टानं दिले। मुंबई हायकोर्टामध्ये चौकशीचा अहवाल सादर करण्यात आलेला आहे। तर बंदुकीवर अक्षय शिंदेचे फिंगरप्रिंट्स नसल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलेलं आहे। स्वसंरक्षणासाठी गोळ्या चालवल्या हा पोलिसांचा युक्तिवाद संशयास्पद आहे। तर अक्षयवर केलेला हा गोळीबार अन्यायकारक आणि संशयास्पद असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलंय। कायद्यानुसार योग्य कारवाई करू, सरकारी वकिलांनी कोर्टामध्ये ही माहिती दिली आहे। बदलापुरातील अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरण, या प्रकरणामध्ये सगळ्यात मोठी अपडेट, अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणामध्ये 5 पोलिसांना जबाबदार धरण्यात आलेले आहे। कारवाई करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत। गुन्हा दाखल करून कारवाई करा असे आदेश हायकोर्टाने दिलेत। कृष्णा, सगळ्यात मोठी ही अपडेट आहे की पोलिसांवर कारवाई करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले। निखिल, आपण पाहतो की हायकोर्टानं याच्यावरती थेट कुठलेही आदेश जे आहेत ते दिलेले नाही आहेत। मात्र जो काही अहवाल होता तो हायकोर्टाच्या आदेशानुसार न्यायालयीन चौकशीचा अहवाल आहे आणि हा अहवाल न्यायालयामध्ये सादर करण्यात आला, जो स्वतः न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांनी या अहवालाचं वाचन केलेलं आहे। आणि या अहवालामध्ये पोलिसांना जबाबदार ठरवण्यात आलेला आहे। अक्षयवरती ज्या पद्धतीने गोळीबार करण्यात आला तो कुठेतरी अन्यायकारक आहे आणि पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे। आणि अक्षय शिंदेच्या मृत्यूला किंवा त्याच्या एन्काउंटरला हे 5 पोलीस जबाबदार आहेत असं थेट अहवालामध्ये निरीक्षण नोंदवण्यात आलेलं आहे। आणि न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्या कोर्टामध्ये ही सगळी सुनावणी सुरू होती। इतक्या दिवसापासून त्यांनी सुद्धा या सगळ्या प्रकरणावरती नाराजी व्यक्त केलेली होती आणि त्यांच्याच कोर्टामध्ये हा अहवाल आज सादर करण्यात आला, ज्या अहवालाचं वाचन स्वतः न्यायमूर्तींनी केलेलं आहे। आणि या सगळ्या अहवालाच्या वाचनानंतर सरकारी वकिलांनी स्वतः कोर्टामध्ये ही माहिती दिलेली आहे की या प्रकरणामध्ये योग्य ती कायदेशीर कारवाई या पोलिसांवरती केली जाईल, म्हणजेच गुन्हा दाखल करून जी काही कायदेशीर प्रक्रिया असेल ती फॉलो केली जाईल असं स्वतः सरकारी वकिलांकडून कोर्टामध्ये म्हणण्यात आलेलं आहे। त्यामुळे हायकोर्टामध्ये हा अहवालाचं वाचन करण्यात आलं, ज्या अहवालामध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की फॉरेन्सिक रिपोर्ट जे आतापर्यंत प्राप्त झालेले आहेत त्या फॉरेन्सिक रिपोर्टनुसार अक्षय शिंदेनं जी बंदूक वापरल्याचा आरोप केला जातोय किंवा अक्षय शिंदेच्या हातामधून ज्या बंदुकीतून गोळी झाडली गेली, जी पोलीस अधिकाऱ्याच्या मांडीमध्ये घुसले आणि ते जखमी झाले, त्या बंदुकीवरती अक्षय शिंदेचे कुठलेही फिंगरप्रिंट्स नाहीत। शिवाय अक्षय शिंदेच्या आईवडिलांनी जे आतापर्यंत आरोप केलेले होते तेव्हा त्यांचा जो काही जबाब नोंदवण्यात आलेला आहे त्यामधून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते आहे की अक्षय शिंदेचा हा कथित आणि फेक पद्धतीनं एन्काउंटर करण्यात आला। आणि या सगळ्याचा गोष्टींचा विचार करून, या सगळ्या बाबी विचारात घेऊनच अक्षय शिंदेच्या हत्येला म्हणजेच एन्काउंटरला जे आहे ते 5 पोलीस जबाबदार आहेत अशा पद्धतीचं निरीक्षण या अहवालामध्ये नमूद करण्यात आलेला आहे। हा अहवाल आज कोर्टामध्ये ओपन करण्यात आला आणि स्वतः न्यायमूर्तींनी हा अहवालाचं वाचन केलेलं आहे, ज्या अहवालाच्या वाचनानंतर सरकारी वकील हितेन वेणगावकर यांनी स्वतः कोर्टामध्ये माहिती दिलेली आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये कायदेशीर प्रक्रिया पूर्णपणे फॉलो केली जाईल, म्हणजे कायद्यानुसार जी काही कारवाई या 5 पोलिसांवरती करावीची आहे ती कारवाई केली जाईल। म्हणजेच या प्रकरणामध्ये आता हत्येचा जो काही गुन्हा आहे तो नक्कीच। कृष्णा, पुन्हा एकदा तुमच्याकडे येतो। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणामध्ये 5 पोलीस जबाबदार असल्याचं हायकोर्टानं म्हटलेलं आहे। योग्य ती कारवाई करू, सरकारी वकिलांनी कोर्टामध्ये ही माहिती दिली आहे।